आता पराठीचं तर निपटलं आपलं नाही का. हो झाली उलंगवाडी. आता 2 गटोळे आले शेवटचे. बस आता कसं वाईगी करावं लागन आणि पाहा लागन कोणतं काय टाकावं. एक तर कांदा टाका लागन, नाही तर मग भुईमुग पाहा लागन नाही का. बरं बरं. पण आता कापूस शिकायचंही पाहा लागन का काय भाव चालू आहे काय सांगा आता सध्या नाही का. लाईन जवळ जरासा खनपोटर आहे त्याला माहीत असं नाही का. रामपूरले काही आहे का बा पोझिशन इकला गिकला का नाही का. त्यालाच फोन लावून पाहा लागन. उचला ना फोन. ते मामाजी नावानं फोन येऊन राहिला म्हणलं कोणता वाईट पान ते उचलत जा ना. उचलतो ना, विचार करावं लागते ना बा काय आता नवीन यायचं तर. थांब जरासा. हॅलो हॅलो. बोला बोला मामाजी म्हणलं, बोला बोला. राम राम हो जाऊ बा. राम राम म्हणलं. राम 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 राम. चला काही नाही सहज लावला म्हणलं. आता नेहमी पुरी संगच बोलतो आपण. एखाद्या जवळ संग बोला. काय म्हणते मग पोझिशन. पीक पाण्याची बरं आहे आपलं. कापूस गिपूस निघाला सगळा. हो झाली ना झाली. पराठीच निपटली आपली जवळपास. आता घरची होती 4 एकर. ते आपल्या घरचं वावर होतं त्यातली. 2 एकर आपलं बटईचं ते माऊली भाऊचं घेतलं होतं. ते झुंबर भाऊ घर फिरवेल दिलं होतं बटईनं. ते झालं आता मोकळं. बस उलंगवाडीच करणं आहे आता. पाहा लागणार आता. कांद्याचा बजेट आहे आमचा लावायचा. पण अजून काही सध्या अजून चोप आली नाही. बी टाकला आम्ही तसं. असं 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 हो का. असं काय म्हणजे 4 आणि 6 एकर पराठी होती नाही का. काय म्हणजे ॲव्हरेज गिव्हरेज किती झाला मग. किती आला घरापर्यंत. काय तर मोजतो आम्ही न कायचं काय. धरलं की टाकले गटोळे. मग काय तर एवढं काही मोजमाप नाही आहे. बुड्याला माहित आहे ते वहीत लिहिलेलं आहे तसं. साधारणतः आहे 7-8 क्विंटल एकरी समजा. जवळपास येतेच आम्हाला. असं असं म्हणजे समजा समजा 6 एकरात सायन्स तर 50 क्विंटल असं ना समजा तुमचा नाही का. हो का. हो काही इकायचं मग काही इकला नाही का म्हणलं अजून काही. आता काही भाववारी आहे ते काही पाहिलं का म्हणलं काही. आता भाव रे काय आता अकोटचा भाव होता बघ काय 7,500 8,000 चालला म्हणते मार्केट. जरासं चढून राहिलं म्हणते. जरासं असं वातावरण ऐकण्यात आलं बा. असं असं म्हणजे समजा 8 पर्यंत जाईल मग नाही काही. समजा शेंडी फोडणार नाही का 8च्या वर गिरे 8:30 9 पर्यंत जाणार नाही का. काय सांगा आता मार्केटवर आहे बा. आता ते थांबवा म्हणलं आता समजतेच काय होते काय नाही तर. थांबू ना मी जरा जरा. हो थोडं थोडं इका लागेल. ते टप्प्याटप्प्याने इका लागते. नाही तर मग कसं नाही वाढलं तर गोत्यात येते माणूस. आता सध्या 7.5 पकडून घ्या ना तुम्ही. त्या हिशोबाने पहा. मला वाटते अर्धा काढून टाका. 30-35 क्विंटल आला आपल्याला समजा साधारणतः 4 एकरातनी. आता बाकी पाहतो मग काय करायचं. तर कोण आहे का घेवायला किंवा रामपूरला कोणी आहे का म्हणलं घेणारं कोणी. पेपर गिपर आला असं नाही का पहा गेले. पेपर आहे का. अरे पेपर आहे गावातच आहे आमच्या. मग काय तर आपलं हे आपलं लाईने पाटील नाही का मनोज पाटील. ते घेते ना कापूस. किती कसो घेतात ते. बरं बरं ठीक आहे द्या ना मग त्याचा नंबर. हो पाहतो लावून काय म्हणते काय नाही तो. बरं बरं बरं. हा लावून द्या द्यायला फोन. काय म्हणते काय नाही घ्या विचारपूस करू ना. हो ठीक आहे मग. तसे चांगलं आहे म्हणा. व्यवस्थित आहे त्याचं. म्हणजे काटा गिटा काही टेन्शनचं काम नाही. ठीक आहे मग पहा मग विचारून. पटेल काय म्हणतो म्हणलं आपला कापसा धंदा गिंदा काय पार्टनरशिप मध्ये आहे तुमचा. काय म्हणते कुठं आलं किती घेतला आतापर्यंत. आणि भाव विचारत जा चंद्रा भाऊ तुम्ही. हो कापूस शिकणं नाही काही नाही. तुम्हाला 2-2 वर्ष कापूस ठेवणार माणसं तुम्ही. मग 1,6,000 देसान. पण आता मस्त चालू आहे. आता रेंज बरी आहे तुम्हाला देत ना आमच्यासारखे. किती झाला आणि काय झाला फक्त एवढी विचारपूस करत जा बस. ना थांबा लागते. गडबड नाही करतात पाटील. कसं आहे थोडं थांबणं वाढले तेवढाच फायदा. दुसरा कोणता नफा आपल्याला. मग काय तर कसं 8च्या वर शेंडी फोडल्यावर भाऊ. अरे हो ना. आपण थोडा थोडा टप्प्याटप्प्याने निघला म्हणजे कसं असते कमी जास्त घाटा नफा बरोबर येऊन जाते. नाही तर मग पुढे जर कमी झाला तर मग काय करसा. आता हा या रेंजमध्ये जाऊ द्या ना. चांगलं चालू आहे ना पद्धती. नाही सध्या इकाच नाही आपल्याला बा. सध्या आपल्याला गरज नाही ना. काय करतो इकून सध्याशी. थांबा जरासं. बाकी काय म्हणजे किती क्विंटल आला तरी समजा चालू आता रोजच आपलं. कुठचं 10 येते क्विंटल, कुठचा 20, कुठचं आसपासचे खेडे फेडे हे ते. 300 प्लस झाला समजा. 310 क्विंटल झाला आपला जवळपास आता. हो ना. पण मी काय म्हणतो तुम्ही बी असं झोको झोको काढायला पाहिजे ते. आता काय भावारीन घेतलं समजा ते. आता आम्ही काय 67 पासून गेलाय पहिल्यापासून समजा. 67 68 काही 68 काही 72 73 पर्यंत आम्ही लसला घेतलेला आहे. लय क्वालिटीचा चांगला शॅम्पल. 73च्या वर काय आम्ही रुपये घेतला नाही. कारण की कंदीला बजीचं कसं माहित नाही तुम्हाला. म्हणजे अर्धा 1 घंटा म्हणजे सौदा करायलाच लावते. साधारणतः 73 आम्ही घेतला काही समजा 50 क्विंटल. आणि बाकीचा तर बस 68 70 72 पर्यंत बस लिमिट. असं मग बरं आहे ना. मग आता समजा 7.5 पर्यंत आहे वाटेल चालू. 7.5 काही 76 असं तसं. तरी बी सध्या इकला तर तुम्हाला समजा क्विंटल मागं समजा 500-600 रुपये उरून राहिले नाही का. कायचे उरून राहिले. आणाचा खर्च नाही का आम्हाला. गाडीचा खर्च त्यानंतर ते मजूर ते दबाईचे 500-500-600 रुपये माणूस घेऊन राहिला. 2-2 3-3 माणसं पाहिजे. मग काही नाही उरत ते. क्विंटल मागा आम्हाला समजा 300-200 असे काहीतरी जवळपास उरून ते समजा. अजून न्याचा खर्च सगळं आता गोंधळ आहे सर. मग काय 200 रुपये म्हणल्यावर काय उरलं मग समजा ते 300 क्विंटलवर 60,000 रुपये काय हमारे झाले मग समजा. तेच तर वाटून राहिलं. तरी माय बाबा म्हणे हो काढून टाका म्हणे. अर्धा तरी काढा म्हणे. कारण की मग कसं जे निघाला ते नफापत झाला ना म्हणे. फटफट इकत जायचं घेत जायचं असं चालू ठेवा म्हणे. तर पाहू राहिला होता कोणाला इकाव काय इकाव. एखादा जर चांगला मोठा पेपर जर सापडला ना म्हणजे कसं दलाली अळत हे ते बाकी खर्च कमी येते असा विचार होता आमचा. मग कायला आता इथं तिथं कायला पाहून राहिले. तुमचीच तर सोय राहिले ते खादोडे. त्याचं जीन आहे ना स्वतःचं. तिथं जाऊ द्या ना. डायरेक्ट जिनातच जाऊ द्या आणि होलसेलमध्ये देऊन द्या. 300 क्विंटल आहे म्हणा. एक तर सोय आहे तुमचा. बाईच्या हाती व्यवहार आहे सगळा. तिथं जेलात जाऊन बसेल आहे.
आहे म्हणा जिनगी नाही त्याचा आपला आहे दूरचा आहे म्हणा ते जवळचा सोयरा नाही एवढा पण ते काय सांगा आता बाबाला म्हणलं लागेल का नाही का जर व्यवस्थित लावलं भाव तर मग समजा पाहा लागेल त्याचा मॅनेजर कोण आहे काय तर तिथं जिनिंगमध्ये जाऊन पाहा लागेल. जिनीमध्ये काय जात रे, डायरेक्ट घरीच जा ना तू, खाजोडेबाईच्या घरी जाय. तिथे जरासं चहा पाणी घ्यायचं आपलं. हो आमचा आहे म्हणा कापूस, घरचाच सांगायचा, इकतचा थोडी सांगायचा. बस आहे म्हणा 300-400 क्विंटल, जाय तिकडे पद्धतशीर लावून द्या म्हणा. खरंच आहे बा, जा तुम्ही आणि आपलं इचू काटायचं समजते ना काय चालू आहे काय नाही तर मोठमोठ्या गाड्या घेऊन गावात येऊन राहिलेत ते असं तसं. जा तुम्ही कंदीला भजी हे ते मारा फेरफटका आणि पाहा जरा विचारपूस करू कसं कंदीला भजी विचार लागन हो मग पाहा लागन आता कसं दोघांच्या सल्ल्यासल्ल्यान करावं लागते आम्हाला. हॅलो, भुजंगराव देंडके बोलतो म्हणलं शेंद्रीहून. हो तर लाईने वाटलंच फोन आहे ना, मनोज पाटील. खुरासनी मिरचीचा कसा काय फोन आला म्हणा माय अचानक अशी एक मोठं नवीनच कॅरेक्टर आहे नाही का मोठं आपत जायची बी. हो हो आपण मी जाऊ ना मनोज पाटील बोलतो. हो बोला ना काय म्हणत होते काय काय सहज झाला होता. नाही 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 ते सहज नाही, आपलं कापूस विकायचा होता म्हणलं. कापूस घेणारे व्यापारी आहे ना तुम्ही. हो तर म्हणलं आपला होता मग समजा 35 क्विंटल आहे, पण त्यातला आपल्याला 15 क्विंटल काढायचा होता. हो तर म्हणलं मग काय कसं काय करता येतं का म्हणलं, मग घेता का? हो का बरं 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 ठीक आहे बरं आमचा पार्टनर आहे का नाही सध्या इथं नाही आहे त्याला मी बोलून सांगतो तुम्हाला. सध्या कसं म्हणजे आमचे जे कंदीला भजी आहे ना ते माझे पार्टनर आहे तर त्याला विचारपूस करून मग आम्ही ठरवतो याचं घ्यायचं का नाही पुरते आले नाही पुरत. असं असं हो का, म्हणजे त्याच्या आहे त्या का सगळं असं. बरं मग मग त्याला लावू का फोन, त्याचा नंबर आहे मापाशी. हो मोठ्या हाताने तिकडेच करा फोन तुम्ही बरं राहते मग म्हणजे कसं त्याच्या हिशोबाने चालू राहिलो मी. बरं बरं ठीक आहे ना मग. हो काय हरकत नाही, मी त्याला लावतो मग. हो ठीक आहे ठीक आहे. देंडके साहेबाचा फोन वाटते नाही. आता कापूस इकाच आहे म्हणजे 15 क्विंटल आता काय ते कधीला भजी म्हणलं लावून दे फोन बा आपण कुठं बसता. आता लंब अंतरही जास्त आहे काय पुरते नाही पुरत ते पाहिजेत मग कधीला भजी. हो फक्त घ्यायच्या जरा विचारपूर्वक घ्यायचा नाही तर कसं भांडगोळा माणूस आहे द्या. तेच म्हणलं बा हो पाहिजे काय तर नाही ते कंदीला भजी करते ते आमचं बरोबर ठरेल आहे ना. कापूस घ्यायची टेक्निक आता कसं आले ना मला लक्षात काय काय नाही तर आता ते तुम्हाला नाही सांगतात काही काही गोष्टी आमचं बरोबर आता ते दिमागानं करून राहिलो आम्ही. सांगा म्हणजे आता टेक्निक आणि हे ते म्हणजे असं कोणती टेक्निक आहे काही नका सांगा जो पाटील तुम्ही काही नाही टेक्निक फेकणी. बरोबर आहे जे रेंज पायदावरची दलाला विचारता घनश्यामले आणि घेऊन घेता येरी काय याच्या पडेल काय तुमचं असं आहे तुम्ही काय तुमचीच लावता राजा. अरे आहे ना आमची टेक्निक आम्हाला माहिती तुम्हाला काय माहिती काय आहे तर हो ना मग आहे तर मग आम्हाला सांगा तर खरी काय तर आता आम्ही काय दुसऱ्या परत केव्हा करायच्या काय आम्ही कोणाला सांगणार आहोत म्हणजे काय आहे काय तुमचं सांगा तर खरी. तसं काही लय फायदेशीर नाही म्हणा पण 50-100 रुपये क्विंटल मागे समजा कंदीला म्हणजे बरोबर कमी करून टाकते मग असं टेक्निक आहे ती. हो पण कसं टेक्निक कसं म्हणजे काय करता काय तुम्ही काय करायचं कसे काय 50-100 कमी करता तुम्ही. ते कसं आहे कंदीला आबाजीने आम्हाला एक गोष्ट सांगितली होती. एक व्यापारी होता म्हणे त्याचे 2 पोरं होते तर त्याचं एक स्वतःचा जीन होता. तर मग लोक कापसाच्या गाड्या घेऊन तिथे जात जाय म्हणे एका सोयीनं लंब्या लंब्या गाड्या लागल्या वा की बरोबर त्याचे 2 पोरं येत जाय. हो 2 भाऊ येत जाय ते त्याच्यातलं कापसाचं बोंड पाय उपसून कसं काय काय आहे तर अच्छा एक दोघंच एकमेकाची चर्चा करे आणि मग चलो लगा दिया. आता समजा सध्या आता 7.5 भाव आहे तर मग ते सांगे बरोबर 7,600 म्हणजे वाढून सांगे बरोबर पद्धतशीर आणि मग चालले पुढच्या गाडीकडे 7,500 7,400 7,600 असं करत करत ते 25-30 गाड्या आपल्या झाल्या की मग ते चालले जा जिनात आणि मग हे थोड्या वेळानं बाबा. बरं मग बाबा आल्यावर मग काय होय मग काय करे. नाही मग ते बुडा जाय का नाही त्या कास्तकाराला विचार की बा काय भाव तर कास्तकार सांगे बा 7,600 बोला आपल्या लडकीने अभि अभि आगे आगे बोली उधर जिनकी तरफ. काय बाबा मग फोन लावायचे पोराले इकडे कुठं म्हणे तुम्ही इकडे म्हणे दोन्ही पोट्टी येत जाय तिथं मग काय झालं बाबा क्या होगा अरे क्या धंदा डुबा देगे तू क्या भाव से ले रहे ये पिला वाला कापूस कि कुछ सैंपल तो देखते जाओ. 7,600 से लगाया क्या डुबा देगे तू अपना जीन 7,400 से लग जाएगा इससे आगे नाही. तर मग काय करे त्याचं पोरग नाही ना बाबा इतकं कम नाही हो 7,500 लगा देंगे. मग काय त्याचे भांडणं एकमेकाचे एक भाऊ मारे दुसऱ्याला दुसरा भाऊ मला तुला समजते काय तुम्ही तेरे को समजता क्या बाप म्हणे तेरे को समजता क्या जान देऊ एवढे भांडणं करीत ना ते पुढच्या कास्तकाराला वाटे बा काय भांडणं करता बा जाऊ द्या 7,400 लावा माया जाऊ द्या म्हणे बा 7,400 तर 400 एवढं नाटक करीत ते बापले घरी जाऊन मग मस्त अशी बिलकुल मस्त हसेत एकमेकाली जमलं मस्त जमलं. प्रत्येक गाडीवर 100-200 बिलकुल बुडा कमी करे म्हणे 2-4 7-8 गाड्या त्यातल्या समजा लॉस मारल्याशिवाय काय राहायच नाही ते. हो त्याचं म्हणजे फक्त तेवढंच काम रोज याचं 5-6 गाड्याशी जमेला करायचा बस जाय तिकडे एकमेकाला भांडणं करायचे 2-3 कानपट्टी शेकायचे एकमेकाच्या आणि घरी जाऊन सगळे गोड. म्हणजे समजा 7-8 गाड्या म्हणलं तरी समजा 200-200 रुपयानं म्हणलं तरी 4-5 हजार रोज पाडेच समजा मग ते नाही का म्हणजे तेवढी समजा कमी होईल त्याचे पैसे कास्तकाराची. तसं ना मग आमचे तसंच आहे आम्ही काय करतो मी भाण्या जातो पहिले हो आम्ही बरोबर भाव बोलतो मग इथे कंदील बुडा मग दे रे असं काय केलं हे भाव घेता का डुबवता का वावरिकाची पै आणता का असं करून मग बुडा 100 खांड कमी करते कास्तकार म्हणते जाऊ द्या हो लावून द्या बरोबर 100 रुपये आमची क्विंटल मग आम्ही बरोबर हिशोबाने कमी करतो. बोला का तुम्ही राजा म्हणजे त्याच्याच मागायला मग समजा नाही का पाहिजे बा एखादी रट्ट घासा नाही तर करा बा काय तुमचं टेक्निकने करा बा. अरे काही सांगणं नाही हुंगणं नाही किती पाहिलं आहे काय पैसे नाही अरे टकल्या द्या इकडे म्हणलं झुमऱ्या आता काय सांगा तुम्हाला बात तर ओळखता तुम्ही किती किलो आहे काय किलो आहे तर टाका बांधून टाका डायरी आहे ना बांधून टाका.
हो पण सांगून तर जाणार बा काय इतके किलो आहे का काही सांगणं नाही काही नाही आपलं निघाले दहीला की निघाले पैशाचा विचारच नाही टाका मांडून इतक्या पाहिल्या 4 पाहिल्या राजा सांगत जाणार बा कमीत कमी मग म्हणता काय पाळला नसं झालं तर झालं आता फोन सुरू नाही तिथं हो जाय आता किती पाहिल्या 4 पाहिल्या ना हो जाय मांडून टाकतो मी फक्त सांगत जायचे नाही तर चालले आपले घेऊन तसे जाय हॅलो सीताराम पवार बोलतो म्हणलं हा कोण बोलता म्हणलं आता हवे तर साठी बुडाचं त्याला वाटतं अरे म्हणलं काय ओळखता का नाही भुजंगराव बोलतो म्हणलं देणके देणके हो का असं आता काय म्हणते हो काय म्हणता मग देणके भाऊ बोला ना सांगा हो तसं काय मी पाहिलं नाही ते मोबाईल फसकन उचलला दयनात चक्की हो ना मी हो बोला काय म्हणत होते काय नाही म्हणलं काय कापूस घेता म्हणते तुम्ही आता कसं समजलं मला आपल्याला कापूस द्यायचा होता बा 15 क्विंटल आहे तसा 35-40 आहे आपल्या पैसे पण 15 की काय आहे सध्या काय घेता का म्हणलं मग कसं काय करता येतं पाहिले बरं आलं गिराईक नाही का हो ना बरं हो तर ते कसं आहे देणके साहेब तुमचं राजा कसं आम्हाला या झाले पुरलं पाहिजे बा गाडीचं भाडं थोडं हे ते म्हणजे कसं अंतर जास्त आहे ना म्हणून म्हणलं कसं पाहा लागेल बा जरा असं म्हणजे लाईनी पाटलाला विचारा लागेल बा काय तुमचं राजा कोणाचा खेटर कोणाचा ते म्हणते तुम्हाला विचारा तुम्ही म्हणता त्याला विचारा लागल हा निर्णय कोण घेते म्हणलं मग निर्णय कोण घेऊन राहिलं नाही तसं आहे दोघं म्हणून आहे म्हणा पण ते कसं जरा सल्ल्यान करतो आम्ही कामं बरं ते बा ते येऊन जातील पहिले कापूस पाहून घेतील भावावर हे ते सांगून देतील त्यानंतर मग कसं मग गाडी पाठवता येईल नाही तर मग तुम्ही त्याचा गाडी पाठवून असं करू आपण काहीतरी मी बी त्याच एरियात तसं भुलाई मावले चाललो मी तिथचा कापूस पाहिले तिथून जर झालं ना तर येईल मी नाही तर मग कसं ते दोघं जण पाहून बरोबर भाव ठरवून देतील चालते ना द्या ना पाठवून द्या उद्या सकाळी पाठवून द्या काय ठरवते काय नाही भावारी पटला तर देऊ नाही तर राहिलो काही हरकत नाही चालते आता काय रेंज काय म्हणलं सध्या रेंज कसं कापूस पाहून असते ते कापूस जसा असला त्यानुसार रेंज म्हणजे कसं पाण्याचा ओला असला बा ते ओल पाहून बसते बा ते सध्या कसं भाव नाही सांगता येत आम्हाला ते पाहिल्यानंतरच सांगू शकतो आम्ही हो ना पण तरी बी काय बा म्हणजे नेमका भाव काय चालू काय बा भावारी काय चालू आहे ते सांगतच येत ना ते आम्हाला कसं आता इथून नाही सांगू शकत ना आम्ही कापूस पाहिल्याबरोबर एका मिनिटात सांगतो आम्ही तशी ते लाईने पाटील आपला भानू जे आहे ते येतेच ना ते सांगतेच ना आता उद्या सकाळी समजतेच तुम्हाला आम्ही तर कामाचं राहिलं शिल्लकच बोलते बरं ठीक आहे बा खरं काही हरकत नाही द्या पाठवून द्यायला उद्या ठीक आहे कंदिला पाहिजे मी येऊनच राहिलो तुमच्या घराकडे आता हो ते काय देणके साहेबाचा फोन आलता जो काय आलता का तुम्हाला मग मी म्हटलं होतं तुम्हाला फोन करा म्हणून द्यायला हो ना आला होता फोन म्हणून तुम्हाला भेटायला आलो तर म्हणलं उद्या मग सकाळी जा तिकडे भानून तुम्ही आपलं नेहमीप्रमाणे बरं ठीक आहे मग आम्ही दोघं जण गाडी घेऊन पुढे जातो मग तुम्ही येताच मग अर्ध्या घंट्यात मागून समजा आमच्या नाही का बरं तर मग काय भाव काय सांगायचं म्हटलं अंदाजे काय सांगू मग त्याला भाव घेऊ आता रेंज कसं आहे 72 पासून 76 77 लोक चालू आहे म्हणजे जवळपास समजा कमी जास्त तर मी काय म्हणतो आपल्याला लसले समजा 73च्या अंतर घ्या लागते 73च्या वर तर आपण तर जाऊ शकत नाही तर आपल्याला काही ना काही उरण तर आता तुम्ही काय करा गेल्याबरोबर डायरेक्ट 73-50 बोलून टाकता तुम्ही 73-50 मग मी येतो बरोबर मी बरोबर त्याला 150 कमी आणतो बरोबर 72 तिकडे करून टाकतो फक्त कसं जरासं भांडणं गिणं जरा जोरात करावं लागेल बरं कारण की कसं आहे देणक्या बी लय हुशार आहे बरं ते काय सांगायचं का तुम्हाला तुम्ही मोठ्या सायकलनी एक लावून नाही दिली मला तरी मी काय म्हणतो का जाऊ दे बा असं तसं तुम्ही तर आता काही सांगायचं कामच नाही तुम्हाला भानूच्या एक चपकावून द्या मला द्या एखादी जाय तिकडे बरोबर हिशोबशीर करून टाका 150 रुपयानं तेच म्हणलं काहून की ते व्यापारी जे होता का नाही ते इतका भांडणं करे ना जोऱ्यानं अरे बाबा आपल्याला वाटते की एकदम बिलकुल सत्य परिस्थिती आहे बा याला खरोखरच उरून नाही राहिलं असं म्हणजे नाटक कसं पॉवरफुल झालं पाहिजे नाही तर मग काय फायदा नाटकच करतात बा असं तसं तुम्ही म्हणाचं एक मी म्हणतो एक हे म्हणते दुसरं बस तांगड करायचं आणि बस आपलं 72 उचललं की बिलकुल ओके असं कार्यक्रम करायचा काहीच नाही ना माझा तुम्ही म्हणसान तसं बिलकुल म्हणलं भानू उद्या मग चालायचं बुलेट ना आपण तुम्ही मग जवळपास असेल मागे येजा आमच्या मग बरोबर आम्ही पुढे धशीन तुम्ही मग सटकन अर्ध्या घंट्यात लवकर येजा पण लय उशीर काही करू नका सांगा मग तुम्ही जराशी पुढे जा चहा पाणी घेतलं की तोपर्यंत मी येतोच तिथं बरोबर बस तुम्ही फक्त सौदा करा सौदा केला की मध्ये मिस कॉल मारा फटकन त्याच्या घरी हजर बरोबर म्हणजे तुम्ही संपर्कात राहतच तेवढ्यात नाही का बरं ठीक आहे ना मग बरोबर बिलकुल झाला सौदा व्हायच्या फिक्रीत आला की तुम्ही बरोबर टसून जा मग घराच्या बाजूनच राहायचं इकडे तिकडे ठीक आहे मग बरं ठीक आहे मग चला येतो मग आम्ही राम आले का वाटच पाहून राहिलो होतो तुम्ही म्हण लवकर जायचं आहे म्हणे मला बरं आपल्याला वावरात जावं लागते ना या मग या अंदर या चहा घेऊ पहिले मग पाहता ते कापूस आपण काय करू तसं कसं आम्हाला 2-3 ठिकाणी जायचं एक बाबा या सिरियस आहे तर म्हणलं कसं लवकर कापूस पाहिला असता चहा घ्यायची काही आवश्यकता नाही पटकन निघालो असतं समजा आता काय आपण काय परके आहो का शेवटी आमच्या गावची जवळ माणसाचीच गावचे हान तुम्ही काही बोलता राजा चला पहिले चहा पोहे घेऊ फचकला मग भावाचं पाहताच येते बाबा आधी जर पोहे खाल्ले तर मग बाबाची होतील ना बाबा येऊनच राहिला ना मागं हो ना तर नाही तसं नाही म्हणा त्या चहा नाश्त्याचं काही नाही आम्ही आलो करून घरू तर पहिले आम्ही काय करतो पहिले कापूस पण घेतो नाही का पाटील तुम्हाला काय वाटते ते कसं सध्या आपल्या पोटात रिगई नाही तर मी काय म्हणतो देणके साहेब पहिले आपण कापूस पाहून घेऊ सॅम्पल नंतर मग घेऊ ना मग चहा वगैरे चला दाखवून द्या पहिले कुठं आहे काय चला
तसं म्हणता का? बरं बरं ठीक आहे मग. हो चला दाखवून देतो तुम्हाला. हो या मागे या. चला चला. हो पाणी गिनी प्या पहिले आणि चला. राम 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 राम. आले का? वाटच पाहून राहिलो होतो. तुम्ही म्हणे लवकर यायचं आहे म्हणे. मी म्हणलं बरं आपल्याला वावरात जावं लागते ना. या मग या अंदर या. चहा घेऊ पहिले. हो मग पाहता ते कापूस. आपण काय करू तसं कसं आम्हाला 2-3 ठिकाणी जायचं आहे. एक तर बाबा या सिरियस आहे, तर म्हणलं कसं लवकर कापूस पाहिला असता, चहाची काही आवश्यकता नाही, पटकन निघालो असतं समजा. आता काय 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 आपण काय का परके आहो का? शेवटी आमच्या गावची जवळ माणसाचीच गावचे हान तुम्ही. काही बोलता राजा. चला पहिले चहा पोहे घेऊ फचकला, मग भावाचं पाहताच येते. बाबा आधी जर पोहे खाल्ले तर मग बाबाची हुकतील ना, बाबा येऊनच राहिला ना मागं. हो ना, तर नाही तसं नाही म्हणा, त्या चहा नाश्त्याचं काही नाही, आम्ही आलो करून करू. तर पहिले आम्ही काय करतो, पहिले कापूस पण घेतो नाही का पाटील, तुम्हाला काय वाटते? ते कसं सध्या आपल्या पोटात रिगही नाही. हा हो, तर मी काय म्हणतो देणके साहेब पहिले आपण कापूस पाहून घेऊ सॅम्पल, नंतर मग घेऊ ना मग चहा वगैरे. हो, चला चला दाखवून द्या पहिले कुठं आहे काय. चला तसं म्हणता तर मग ठीक आहे, काय हरकत नाही. मग पहिले कापूस पाहून घ्या नाही का? चला मग चला. नाही पाटील म्हणलं का कार्टिंग जास्त पडते पण नाही का, पाहा आता किती बरंच लंबन दिसून राहिलं ना, म्हणजे याची खोली कुठं असेल समजा कापसाची. इथे जर गाडी लावला तर एकाच मजूर लोक जास्त पैसे मागतील नाही भरणारे. हो रे जो नाही म्हणलं देणके साहेब मग गाडी इथंच लावा लागते का? थोडी अंगणात जाणार नाही गाडी नाही? म्हणजे मोठा गाडी जर समजा आणला तर. झाला सुरू आता. ही बेपारीत झाली वाटते पक्की. अरे नाही ना, अंदर जाते ना आपली गाडी. मग काय हे बा मेटॅडोर अंदर जाते. मग मागच्या साईडनं बी आपल्या इकडून जागा आहे. इथून नाही गेला तर हो अंगणात येते डायरेक्ट बिलकुल. तिथं काटा लावा आणि तिथंच मोजा. कायची कार्टिंग आणि कायचं काय इथं काय लावा लागते. हो ना, ते कसं आहे विचारपूस करावं लागते ना, नाही तर मग कसं होते ते मजूर लोक सुचत नाही ना हे कापूस भरणारे. हो ना, मग वाढवत द्या नसंच करा, लयच लंब नाही बा, लय दूर पल्ली आण लागते. हो ना, म्हणून कसं आधी विचारलं बरं. नाही, काही वांधा नाही. ते आपल्या डायरेक्ट अंगणात लागते. तिथं काटा लावा तुम्ही, तिथं जागेवर भरा. हो काही नाही कार्टिंग फार्टिंग. बरोबर ठीक आहे ना, मग काय हरकत नाही. हो बरोबर विचारणं काम आहे आमचं. चला मग दाखवून द्या. चला चला. लयच ओला आहे का कापूस तर, असं म्हणजे असं ते पंपानं पाणी मारलं का फवाऱ्याने याच्यात. का देणके साहेब लयच ओला आहे ना, हे पॅन्ट ओला झाला ना पुरा. काय म्हणून काय राहिलं म्हणलं, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे का पंपानं फवारलं का? म्हणलं पाणी फवारलं का म्या? काही बोलता राहायच्या काही आपलं मनात आलं तसं. म्हणलं हे बा कणखण कापूस आहे, एकदम पांढरा शुभ्र, सगळं खालचा वरचा सारखा कापूस आहे. नाही बनू हाय कापूस गिपूस चांगला आहे तसा. वरचा हे बा इकडून तर जळा चांगला आहे, तिकडचा पट्टा लय ओला आहे म्हणता का? काही नाही ना ओलान गेला, त्याचा पॅन्टच ओला असं नांदी. ते आपलं काही लावून राहिला. पहा तुम्ही पहा अंदर घुसून पहा. नाही, तसं काही नाही म्हणा भानू. म्हणजे कसं वाटते तुला त्या मनानं समजा हिशोबशीर वाटत नाही का? बरोबर आपल्या लेवलचा आपण जे घेतला कापूस तसा नाही का सॅम्पल? हाय गे कापूस चांगलाच आहे तसं, काही खराब नाही म्हणतात, पण ओलावा जास्त वाटून राहिला जरा आपल्यापेक्षा. जरा ओलावा मध्ये असं म्हणजे पाणी मारल्यासारखं वाटून राहिलं. ओला नाही ना. कसं हो राजा, तिथं गटोडं टाकलं होतं म्या आज रात्री. कालचीच गोष्ट आहे. काल कापूस असला शेवटचा आणि ते जरा दळातला होता म्हणून तिथचं ओला आहे ती. आपलं पहा ना बाकीची गंजी पहा ना, निरा का त्याच्यावर दादा का धाऊ धाऊ. हो हो तसं आहे नाही का? हो ते नाही म्हणतो ओला ओला इथं मी इथं उभा इथं गटोर टाकलं होतं का कालचं समजा शेवटचं. बरोबर ठीक आहे मग बाकी बरोबर आहे पाटील. हो तसं कापूस गिपूस चांगला आहे, आपल्या लेवलच आहे मस्त. पहा मग कसं काय ठरवतं भावारीचं. भाऊवारीचं आहे सॅम्पल. आता समजा नाही समजा 73. हो 73 लावून देऊ आपण नाही का? 7300 लागेल ना देणके साहेब. कारण की कसं आहे आपल्याला न्यानाचं खर्च इथं जास्त येऊन राहिला, कारण की गाडी बरीच दुरून आणायला लागते. कार्टिंग आहे त्या मनानं अंगणापर्यंत बरीच आहे. हो तर म्हणलं कसं 7300 रुपये लागून देईन, कारण की आम्हाला घरातच 7500 पडते मग ते, कारण की 200 रुपये तर खर्च जातेच ना क्विंटल मग. नाही ना राजा, 8,000च्या वर आहे म्हणते ना कापूस. 8च्या वर आहे म्हणते ना. सांगा आता काय कास्त करायला आमच्यापेक्षा भाव माहीत राहते. अरे मग मी काय म्हणतो आपला 300 क्विंटल आहे, घेता का तुम्ही? हो घेता का सांगा बा, तुम्ही सांगा. काही आपलं मनात आलं तसं नाही बोललं पाहिजे देणके साहेब. आता कसं तुम्हाला समजदार माणसा तुम्ही. हे बा तुमचा कापूस 72च्याच लेवलचा होता, पण आता कसं जाऊ द्या बा 73 करून टाकले मी. हिशोबशीर जाऊ द्या बा. मी काय म्हणतो आपलं लाईनी पाटील कसं आहे मारतीचा माय कसे संबंध चांगले आहे, 50 न वाढून द्यायची. हा 73.5 करून टाका जाऊ द्या. जरासं आपल्याला थोडंसं नफा कमी भेटेल का, एखादा सौदा असा बी सही. जमलं वाटते नाही का? 73 म्हणजे समजा घरात 75-76च पडणार नाही का? नेणं हेन तेन दलाली हमाली. बरं बरं हे पहा तुम्ही 74 करून टाका. हो काही आपण जास्त बोलायला नका लोक. नाही ना हेच तर लय झालं. काय भानू तू का नाही काय बाई, धंदा धंद्याच्या ठिकाणी असते, संबंध संबंधाच्या ठिकाणी. ताटावर तर लाळ. पण आता काय तो बोलून बसला 73 काय घेतले का? बरं ठीक आहे जाऊ द्या, आता ते बोलून बसला. हो 73 मध्ये फायनल करून टाकू. देऊ सर मग. काय आता 73च म्हणता नाही का? जाऊ द्या सलटून टाका 15 क्विंटल. बरं आहे नाही का? बरं आहे बरं आहे. चला ठीक आहे मग काय हरकत नाही. आता तुम्ही म्हणता असता आता नाही तर मी दिला नसतं कोणाला. बरं चला मग चहा घे पोहे घेऊ नाही का? हो मग आता कसं काय ॲडवान्स द्या संध्या, नाही तर मग उद्या घेऊनच जा. ॲडवान्स नाही का? बरं भानू बाबा कुठपर्यंत आहे? माऊली फुलायला गेले वाटते ना कापूस पाहिले. हो ॲडवान्सचे पैसे लगायचे त्याचे जोडायत आपण समजा, पैसे त्याचे जोड द्यायला गेले सगळे. नाही ते ॲडवान्सची काही आवश्यकता नाही. उद्या येऊन कापूस घेऊन जा, फक्त पैसे नगदी दे जा, बस झालं. बाकी काय
नाही तसं काही नाही म्हणा देणके साहेब, म्हणजे आले तर येऊ शकते बाबा इकडे, काऊन की कापूस पाहायला सुरूच आहे या एरियात यायचा. आले तर येऊ नाही तर मग राहिला ॲडव्हान्स द्यायचा नाही का. बरं ठीक आहे, पाहू मग काय करायचं, नाही तर फोन पे मारून देईन 10,000 माझ्यातले, जाऊ दे तिकडे. चला आता उतर बनू खाली, या म्हणलं खाली, मस्त कापूस आहे, चला चला. झाला वाटते सौदा नाही का? बस बस आला आता फोन. हॅलो, हॅलो हॅलो, बोल भानू, बोल रे बाबू. बाबा म्हणलं झालं म्हणलं इथं कापूस पाहिजे येते हो, तर भावारी गिवारी येते सांगत येते. तुम्ही कुठलं काय तुमचं झालं का म्हणलं, ते माऊलीत गेले होते तुम्ही, तर मग आटपलं का म्हणलं तुमचं. बापरे, मगच झाला तिथं सौदा. हे बा म्हणलं येऊनच राहिलो मी इकडे, शेंद्रीला शिव राहिलो तुम्ही. चला म्हणलं कसं आता आलोच इकडे, तर मग चला देणके साहेबाची भेट होते. आलोच मी, 10 मिनिटं लागत मला तरी. रस्त्यानं मी रस्त्यानं. या ना म्हणा मग त्याला म्हणा या, हो त्याचं चहा पोहे होऊन जाते मग संग मग. हो या म्हणा या. हॅलो, या म्हणलं मग या. हो बरं बरं बरं, हो ना तेच तर म्हणलं, नाही तर मी येतही नव्हतं, पण आता इकडे आलो कापूस पाहत दारव्याला आलो तो. बरं ठीक आहे येतो मग. ओके, आलोच समजा, आलोच 5 मिनिटात आता. जरा 10 मिनिटं थांबा लागेल जरा इथं, सटकन अंदर घुसा लागेल नाही का. चला चहा पोहे झाले म्हणते.